चल पकड 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 आता गाडीवर बस आहे ना, गाडीवर बसण्यासाठी. ए पकड त्याला पकड. अय उधर 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 ये रे इकडे ना, इकडे ना. हे बघा आता जॅक पकड पकडेल त्याचा तमाशा बघा फक्त. कधी ओरडे ना गेले जॅक. सो हे गायज वेलकम टू एच जे ब्लॉग. सो गायज सकाळी सकाळी मस्त 7 वाजलेले. मी फ्रेश होऊन गेलेलो आहे, रेडी झालेलो आहे स्टुडिओवर लवकर जाण्यासाठी. आणि आजपासून 1 मंथ थोडं 7 किंवा 8 वाजेला जायचं आहे, लवकर जायचं थोडं स्टुडिओला. सो चला आता मी रेडी झालेलो आहे, नाश्ता वगैरे रेडी होतोय. तोपर्यंत जॅकसाठी आणले मस्त पतंजली बिस्किट. सो त्याला आता हे बिस्किट देतो मस्तपैकी आणि मग नाश्ता करून मी निघतो. चला आता आपण जॅकला बोलू. हे घे चलो चलो बघा गेट उघडायचा आता जा. बस सीट 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 गुड बॉय. आता जॅकला एक एक देऊ की सर्व देऊ? जॅक एक काम कर, सर्व घेऊन घे. चाल हा लाड काढतोय. हे घे चल थांब. स्टे 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 स्टे. हा अरे लय कावरलंय सध्या. हे बिस्किट आहे ना तुला जम्प करून घ्यावे लागतील. जम्प करून जॅकला नाही हे जम्प करून घ्यावे लागतील. मागे मागे सरक. चल 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 मा ये इकडे गल्ली दे. ये मा किती एवढा कावरला आहे जॅक बघा बिस्किटसाठी. ये रे इकडे. हे घे सीट 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 सीट. पाहतो पाहतो. आमचे पुष्कर शेट चालले आता रनिंगला. कुठे चाललाय रे? हा रनिंगला चाललाय आता पुष्कर. मस्त शूज वगैरे घालून. किती वाजेला येशील परत? 1 तासात 8 वाजेला. किती किलोमीटर मारशील? अरे आवाज ते येऊ दे. 2 किलोमीटर. याची हालत बघा. याला रनिंगची गरज आहे की जिमची गरज आहे? पहा त्याचे हात बांबूच्या काडी सारखे आले ना. हा रनिंग मारतोय पोऱ्या. चला जाऊ द्या, स्ट्रॉन्ग विन. बाय द वे ये मेरे सॉक्स है जो कि ये कोई भी पहन लेता है. पहा जा क्या. ये त्याच्या मागे पडाली चिंगी. जॅक सकाळी माझ्यासोबत आला होता फिरायला. आता परत आहे ना पप्पा चालले तर पप्पांसोबत चाललाय तो फिरायला. बघा हा काय जातो तो. पुष्कर चल पकड बरं. ए पुष्कर पुष्कर उठ 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 ना. अरे राहू दे राहू दे राहू दे. अरे राहू दे राहू दे. चल पकड बरं. चल पकड 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 आता गाडीवर बस आहे ना, गाडीवर बसण्यासाठी. ए पकड त्याला पकड. अय उधर 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 ये रे इकडे ना, इकडे ना. हे बघा आता जॅक पकड पकडेल त्याचा तमाशा बघा फक्त. कधी ओरडे ना गाडी बाहेर जाण्यासाठी. ऐ उतरा त्याला. उतरा उधर रे उधर. आता मागे बशीन. ए शहाणा. जॅक बाय. ओ बाय कर जॅकले. ए उधर. अय उतर उतर त्याला खाली. उतर 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 रे. नको नको बसू नका त्याला. अरे पुष्कर त्याला काय खाली बसून जड 1 नंबर. पुढे सरक पुढे सरक. त्याला बसू नको. पुढे सरक पुढे सरक. त्याला थोडं पडू दे ना रे, पडू दे ना. जाऊ दे गाडी पुढे जाऊ दे. गाडी पुढे जाऊ दे थोडं जरा. बस बसू नका. पकडणार आहे आता. अरे त्याला खाली उतरला. येर जा इकडे. उतर खाली 2 मिनिटं. 2 मिनिटं. हा जा तुम्ही आता. जा पाच तो तमाशा कसे करील. इकडे थोडं इच्यात. हा जाय जाय. गेले जॅक. ले आगाऊ झाला. सफेद कपडा. ओ ओ गेला शेवटी. बसला शेवटी. जागा करीन. बघितलं तुम्ही कसं असतं. शेवटी बसला म्हणजे बसलाच गाडीवर. तो त्याला किती प्रयत्न करा तुम्ही थांबवण्याचा, थोडा एक थांबणारच नाही. कोणी येत होतो एवढा आगाद्या करतो, एवढा आरोड्या मारतो, रडतो अक्षरशः. म्हणजे खतरनाक आहे. त्याला अडूच शकत नाही कोणी. पप्पा सकाळी गेले म्हणजे त्याने जायला पाहिजे.
गाडीवर बसीन, पुढे बसीन किंवा मागे, मागे जागा नसली तर पुढे बसीन डिक्कीवर, त्या टाकीवर आपल्या पावर दोघे आठवून देतो मस्तपैकी. चला आता तो पण गेलाय, मी पण मस्तपैकी नाश्ता वगैरे करून घेतो आणि निघतो. तर मित्रांनो मी आलो आता स्टुडिओमध्ये आणि स्टुडिओ खूप म्हणजे थोडं सकाळी सकाळी आलो ना, घाण वगैरे दिसतो थोडासा. स्टुडिओ मस्त झाडू मारून घेतो, स्टुडिओ क्लीन वगैरे करून घेतो आणि मग मस्त आता कामाला लागतो. तो भाई सर्व कामं आता आटोपले जवळजवळ. सकाळचा लागलाय मी 8 वाजेचा कामाला. 5 वाजले आता. 5 वाजल्या ऑलमोस्ट मी अल्बम आणि बरेचसे काही स्टुडिओचे फोटोज वगैरे होते ते पूर्ण कंप्लीट करून टाकलेले आहे. आणि माझ्यासोबत डुग्गेश पण आला होता, डुग्गू पण आली होती. तर ती कितीला आली तू? 11 किंवा 11:30ला डुग्गू आली. डुग्गू पण तेव्हाची बसली आहे, प्री वेडिंगची एडिटिंग वगैरे करते ती. तर म्हणजे ट्रेनिंग वगैरे चालू आहे तिची. तर ट्रेनिंगमध्ये बरंचसा इफेक्ट पडून गेलेला आहे, म्हणजे खूप सारं नॉलेज तिने आतापर्यंत घेऊन टाकलेलं आहे. सो आता जास्तीत जास्त डुग्गू 5 किंवा 10 दिवसामध्ये एकदम फुल ट्रेन होऊन जाईल. क्या रे हो जाएगा एकदम. आणि पुष्करची पण इथे ट्रेनिंग चालू आहे. पुष्करची फोटोशॉपची ट्रेनिंग चालू आहे. हा फोटोशॉप मध्ये ट्रेनिंग घेतोय, ही व्हिडिओमध्ये ट्रेनिंग घेते. आणि दोघांना मी थोडं पर डे थोडं असं गाईड करत चालतोय, जेणेकरून पुढच्या येत्या हे म्हणजे हा जो सीझन आहे 2025चा, याचे ऑलमोस्ट जितकी वेडिंग वगैरे किंवा स्टुडिओचे काम असतील तर या दोघांनी त्याच्यात हातभार लावा. सो होऊन जातील आता आमचे माणसं, आमचे जे कमांडो आहे ते 10 दिवसात, जास्त 10 दिवसात रेडी होऊन जातील डायरेक्ट. कारण की त्यांना एकदम पॉईंट टू पॉईंट ट्रेनिंग देणं चालू आहे. डुग्गेश आता बघा केव्हाची एडिटिंग करतोय बिचारा, 2 किंवा 3 तासपासून. आता झोप येते सध्या. झाली उडाली झोप. काय सांगू इच्छिते मग आज? बोल, किती दिवसात येऊ तुम्ही? डोकं दुखतंय. या मुलीचं आज पण डोकं दुखतंय. मी आजीला 4:30 वाजेला उठवलं सकाळी आणि आजीला मस्त फिरायला घेऊन गेलो होता बाहेर. थोडंसं एक्सरसाइज करवली, थोडं म्हणजे 4:30 वाजेला उठून आम्ही बाहेर जाता 6:30ला निघाले आम्ही बाहेर. कारण की 4:30ला उठले. 6:30. हो 6:30ला निघाले. 6:45 6:15 घरी होते आपण. पण 6:30 निघाले ते एवढं तर नक्की. 6:15 घरी होते. 6:15. हा ओके ठीक है, मेरी गलती भाई, मेरी गलती, मेरे से गलती. 2547. 2500 चायला सकाळी किती कमी होता. हा सकाळी कमी होता रे एकदम. गिबली मला वेगळा. गाईज बघा आमचं आहे ना SJ ब्लॉग्स म्हणून सेम चॅनल इंस्टावर पण आहे. सो तुम्ही तिथे पण आम्हाला फॉलो करा. तिथे आम्ही कॉमेडी रील्स वगैरे ते सर्व शेअर करत असतो. आणि ना जस्ट सुरुवात करून आम्हाला चॅनल 1 महिना झाला असेल. 1 महिना पण नाही, 15 किंवा 20 दिवस झाले असतील. 15-20 दिवसामध्येच म्हणजे आमचे जेव्हा 10 फॉलोअर होते, जस्ट 10 फॉलोअर, तेव्हा आम्ही एक जो पोस्ट सोडली होती ना, तर त्या पोस्टवरच जवळजवळ 2000च्या वरती व्ह्यू आले होते. ज्या मी फर्स्ट पोस्ट जे सोडली होती ना त्यावरच आम्हाला 2000 व्ह्यूज आले होते. सो हे सर्व तुमचंच प्रेम आहे जे तुम्ही आम्हाला भरभरून देताय. आणि असंच प्रेम सदैव राहू द्या, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवनवीन छानसे असे कंटेंट्स आणत राहू आणि तुम्हाला एंटरटेन करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. काय रे बेटा? येस पप्पा. डुग्गेश मला पप्पा म्हणतो. तो बा आमचा चंप्या तिथे काय करतोय वरती. तो बघतो चंप्या. आमची कमला आहे, कमला पाहते कशी करते तिथे. गेला हागऱ्या. हा पोरगा ओम दिवसभर जसा आला नाही इथे, दिवसभर पीसीवर बसला की लावून देतो ते लाईव्ह स्ट्रीमिंग, नाही तर ते काय म्हणतात त्याला गेम खेळणं चालू करतो. आणि असा गेम खेळतो बरे बापरे बाप. 3-4 तास उठत नाही, एवढी जबरदस्त हे करतो तो डायरेक्ट. म्हणजे लाईव्ह स्ट्रीमिंग वगैरे करतो. डुग्गूचं डोकं दुखतंय आज परत. दाखव, मी दाखवून देतो. दाखव. क्या रे तू भी रोज के रोज सर दुखाता रहता. तेरे को चश्मा लगाऊंगा 100% तेरे को चष्मा लगाऊंगा. क्या रे? मी थोडी स्क्रीनवर बसते एवढी. मोबाईल बघतो तू. तू पहिले पण खूप मोबाईल बघितला. तुम्ही काय नाही बघा, फेकत जाऊ. काय म्हणशील?
अंधारामध्ये मोबाईल बघते. आता ते स्क्रीनचे ते किती हे जात असतील बरं, ते होणार नाही का? होणार नाही का? वरती आला त्याला आपल्याला खाली करायचंय. काय वरती आलंय? एका माडाचं खाली. अरे यार हा पण काय ऐकत नाही भाऊ. सो गाईस आता मी आलोय मार्केटला. डुग्गूला घ्यायचा होता काही घरच्या याच्यासाठी भाजी वगैरेसाठी सामान. आज ती घरी पास्ता बनवते. सो पास्तासाठी जो जो सामान लागतोय कॅप्सिकम वगैरे बरंचसं काही आहे तिच्या याच्यात लिस्टमध्ये, तो सामान घ्यायला आला. आता डुग्गू गेली सामान घ्यायला, मी माझ्याकडे ठेवून गेली तिची पर्स. आता मी त्याची वाट बघतोय ती येईन आणि मग तिला डायरेक्ट सरळ रिक्षा स्टॉपवर सोडतो. सो गाईज मी आलो आता मस्तपैकी घरी. 9 वाजलेले आहे आणि मस्तपैकी झोपूया, कारण की आज सकाळी 8 वाजेचा मी गेलेला स्टुडिओवर. इतका जबरदस्त थकलेला आहे मी. कंटिन्यू ते PC वर बसून डोळ्याची पूर्ण वाट लागली. इकडे डुग्गू पण मोबाईल खेळते. लोना डुग्गू पण थकली. डुग्गू पण एडिटिंग करत होते ना, ती पण एडिटिंग शिकते माझ्या सानिध्यात राहून. मी गुरु आहे आता सध्या तिचा याच्याबद्दल. ते तिकडे आमची खिचडी, आपला जो मसाला राईस आहे तो पण रेडी झालेला आहे. चला आता मस्तपैकी जेवण करू आणि रिलॅक्स करू. तर आजचा ब्लॉग होतो इथेच एंड. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या गाईस. चलो बाय.